ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। श्री साईनाथ महाराज की जय। पंढरीनाथ भगवान की जय। सद्गुरु नायक दादा की जय। श्री महामुनि अगस्ती महाराज की जय। गजानना श्री गणराया आदि वंदो तुझ मोरया। गजानना श्री गणराया आदि वंदो तुझ मोरया। गणराया आदि वंदो तुझ मोरया। गजानना श्री गणराया आदि वंदो तुझ मोरया।
गजानन नमो नमः। श्री गजानन नमो नमः। जय गजानन नमो नमः। गुरुर्गजानन नमो नमः। स्वस्ति श्री गणेशाय नमः। स्वस्ति श्री गणेशाय नमः। स्वस्ति श्री गणेशाय नमः। वक्रतुंड महाकाय कोटि सूर्य समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। सर्वमङ्गले माङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। लोकाभिरामं दनरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। गण गण गणात बोते गण गण गणात बोते सामर्थ्याने गजानन
सर्वदा सर्वशक्ती जगद्वारा जगत्पती साय व्हावे सतगती या नगराकारणी जे जे काही ब्रह्मांडात ते ते तुझे रूप सत्य तुझ्या पुढे नाही खचित कोणाची प्रतिष्ठा अनंत कोटी ब्रह्मांड नायक चराचरामध्ये विराजमान असणारा भगवान श्री पंढरीदेश परमात्मा समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज श्री साईनाथ बाबा गजानन महाराज यांच्या सेवेसी आपल्या या पवित्र पुण्यवान सोयगाव आमखेडा शिवाजीनगरमध्ये किम निमित्त या ठिकाणी ही सेवा आहे सर्वांना ज्ञाते माहिती विदिते ऐका तरी सांगणं तेवढं अत्यंत महत्वाचं आहे। समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज यांच्या प्रागट्य दिनानिमित्ताने भोग घातलेली ही आजपासून त्रिदिनी गजानन महाराज भावकथा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे। आणि या देव दुर्लभ सोहळ्याचं आज प्रथम दिवस ज्यांच्या विद्यमानाने या ठिकाणी ही भावकथा आहे असे वैकुंठवासी अंजनाताई हरी गाडेकर यांच्या स्मरणार्थ आमचे कडोबा दादा हरी गाडेकर यांनी ही भावकथा या ठिकाणी आयोजित केली आणि त्यांना सहकार्य आमचे समस्त गजानन भक्त परिवार सोयगाव आमखेडा शिवाजीनगर यांनी या ठिकाणी सहकार्य त्यांना दिलं। कारण एकट्याचा नव्हे खेळ म्हणून मेळ मिळविला। कोणतंही कार्य करायचं असलं तर एकट्याकडनं होत नाही। एखादी मनुष्य पैसे देऊन टाकेल, लाखांना पैसे देईल, पण कार्य उभं करणं एवढी सोपी गोष्ट नाही। ऐका, म्हणून याने त्यांनी वास्तविक पाहता गजानन महाराजांचा प्रगट दिन हा भक्त परिवार दरवर्षी या प्रांगणामध्ये महाराजांच्या भव्य आणि दिव्य या मंदिरासमोर काहीतरी या ठिकाणी मोठ्या आनंदाने संपन्न करतात। पण यावर्षी आमच्या कडोबा दादांनी ऋषी पंचमीचं कीर्तन ऐकलं आणि त्यांच्या मनामध्ये विचार आला, आपणही गजानन महाराजांचं चरित्र ठेवलं पाहिजे। बऱ्याचदा असं होतं, माणसं गजानन विजय ग्रंथ 21 अध्यायाचा वाचन करतात, पण वाचन करत असताना त्याच्याकडे लक्ष देत नाही। लक्ष नसल्यामुळे वाचणं होतंय पण त्याचा गांभीर्य अर्थ कळत नाही। ऐका, संत दास गुरु महाराजांनी 21 अध्यायाची गजानन विजय हा ग्रंथ पोथी लिहिलेली, म्हणून ती वाचन करत असताना एक एक ओळीचा अर्थ माणसाने विचार केला पाहिजे। म्हणून ज्यावेळेस ऋषी पंचमीचं कीर्तन ऐकलं, कडोबा दादांनी सांगितलं, महाराज तुम्ही काय करा, येणाऱ्या प्रगट दिनला तुम्ही गजानन महाराजांचं चरित्र 2-4 दिवस का होईना सांगा, मला काही हरकत नाही। महाराजांच्या मनामध्ये आलं ते नक्कीच होणार, कारण महाराजां तेवढे अंतर्यामी आहेत। मग या ठिकाणी त्यांनी गजानन भक्त परिवारांचा काहीतरी विचार विनिमय घेतला आणि हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला। तसं म्हणलं तर गजानन महाराजांचा प्रगट दिन नक्कीच आता आदरणीय हरिभक्तीपर्यंत पप्पू दादांनी सांगितलं, कितवा आहे प्रगट दिन विष्णू द्या ना एखादी आकडा सांगून कोणता 147 147 वर्ष झाले गजानन महाराजांना प्रगट होऊन, बर का किती 147। आणि हा सोहळा किती वर्षापासून आपण इथं गजानन महाराजांना पुढे करतोय, याच्याही अगोदर आपल्या ताकदीप्रमाणे
आमचे वाडेकर ताई कुसुमताई आमखेड्यामध्ये सोनामय्याच्या काठावर छोटस घर होतं, पण त्या ठिकाणी बरेच भक्त मंडळ त्या ठिकाणी ग्रंथाचं पारायण करायचे, मूर्तीची काय तर पूजा करायची, त्या ठिकाणी आरती व्हायची, महाप्रसाद व्हायचा. मी सुद्धा बरेच वेळ त्या ठिकाणी गेलेलो आहे. कारण मंदिर उभारण्याच्याही अगोदर वाडेकर बाबा ताई यांनी हा स्तुत्य कार्यक्रम त्या ठिकाणी राबवला. पण ऐका ना, पप्पू दादांनी सांगितलं ना, इवलेसे रोप लाविले द्वारी आणि त्याचा वेलू गेला गगनावरी. लक्षात घ्या, ताईने वाडेकर दादांनी ते रोपट लावलं आपल्या सोयगाव आमखेडा या नगरीमध्ये. पण ते रोपट लावल्यानंतर त्यालाही खत पाणी घालण्याचं काम गजानन परिवाराने केलंय. लक्षात घ्या, खत पाणी कारण रोप लावतो आपण, पण त्याचं संगोपन करण्याकरता त्याला कुपाटी लावतो, ढोरांनी खाऊ नये ते रोप, आहे की नाही, तरच ते वाढतं ना. तसं काय तर हा भक्त परिवार वाढण्याकरता तुम्ही आम्ही भक्त परिवारांनी सहकार्य केलं. कारण करून घेणारा करता अर्था कोणी, समर्थ सद्गुरु गजानन महाराज, आहे की. लक्षात घ्या, म्हणून या ठिकाणी त्याचा वेलू गेला गगनावरी. अगदी मोठ्या संख्येने गजानन भक्त परिवार तयार झाला. भाग्यवान आहात आपण की आपल्या गल्लोगल्ली प्रत्येकाच्या घरात आज गजानन बाबांनी जाते का म्हणतात ना, जय जय सद्गुरु म्हणतात ना. एकदा सुरू झालं की सगळ्यांच्या पाठच हे. लक्षात घ्या, बाबांनी ही महाराजांची अगदी असीम कृपा आहे. लक्षात घ्या, म्हणून या ठिकाणी महाराजांचं वैभव काही आगळं वेगळं आहे. तुम्ही आम्ही या ठिकाणी हा कार्यक्रम स्तुत्यपणे करतोय, पण याच्या पाठीमाग आशीर्वाद गजानन महाराजांचे. ऐका, कारण आशीर्वादाशिवाय कोणतंच कार्य साफल्य होत नाही. गजानन महाराज हयात असताना ज्यावेळेस जागा घेतली शेगावची, तहसीलदाराने दिली होती जागा, तरी त्याच्या पाठीमाग मठ बांधण्याकरता महाराजांचा काय लागला, आशीर्वाद लागला. आशीर्वाद. अरे एवढी मोठं भव्य मंदिर बांधण्याकरता भास्कर पाटलांनी सांगितलं होतं फक्त मरायच्या अगोदर बाकीच्यांना, मी जातोय आता. महाराजांनी सांगितलं की तुला कुत्र्यांनी चावा घेतला ना, बस तुझं मरण फक्त 2 महिन्यावर आलं, तू जाणार हे लोकांना. लागलं वाटलंच तर भास्करा मी तुला अजून जीवन देतो, सांग जगायचंय का. भास्कर पाटलांनी सांगितलं, महाराज तुम्ही माझ्या डोळ्यासमोर असताना मी देह ठेवतो, याच्यापेक्षा सौभाग्य कोणतंय मरणाचं. पण ऐका, बंकटलाल पितांबर, दामोदर कुलकर्णी, नारायण भाऊ या सगळ्या सेवादारांना जवळ बोलून घेतलं भास्करांनी. आणि त्यावेळेस भास्कर पाटलांनी सांगितलं मी जातोय, पण ऐका माझी एक इच्छा पूर्ण करा. म्हणले काय, महाराज समाधी घेतील, महाराजांनंतर या ठिकाणी महाराजांचं भव्य आणि दिव्य असं मंदिर उभारल्या गेलं पाहिजे, फक्त मला एवढं वचन द्या. ज्यावेळेस समस्त सगळ्या भक्तगणांनी वचन दिलं, असं म्हणतात की 2 महिन्यानंतर भास्कर पाटलांनी आपली इहलोकाची यात्रा गजानन महाराजांच्या समवेत सोडली. लक्षात सांगायचा अर्थ असा की ती भव्य दिव्य स्वरूप त्याच्याही पाठीमाग महाराजांचा आशीर्वाद. आज जे जे भक्त गजानन महाराजांचे अंतःकरणापासून गजानन महाराजांची भक्ती करतात ना, त्यांच्या जीवनात त्यांना काहीही कमतरता नाही. तुम्ही फक्त अंतःकरणापासून भक्ती करा, मनामध्ये कोणताही ध्येय ठेवा, ते ध्येय आमचे महाराज पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. म्हणून त्यांना कल्पतरू म्हणले गेले. तुका म्हणे तुम्ही जे जे इच्छा करू ते ते कल्पतरू पुरविता. लक्षात घ्या, गजानन महाराज कल्पतरू आहे, कल्पतरू. म्हणून अशा थोर संतांचं या ठिकाणी आपण चरित्र काही अंशात्मक सांगणार आहोत. तुम्ही म्हणाल महाराज गजानन महाराजांचं चरित्र तर 21 अध्यायामध्ये गुंफलेलं आहे, एवढं तुम्ही 3 दिवसामध्ये सांगणार का. अरे गजानन महाराजांचं चरित्र 7 दिवस जरी ठेवलं तरी परिपूर्णता होणार नाही. अगम्य चरित्र आहे आणि तुम्ही आम्ही कोण त्याच्यावर प्रकाश टाकणार आहे. तुम्ही आम्ही अल्पज्ञ.
महाराज सर्वज्ञ, तुम्ही आम्ही परतंत्र आहे, महाराज स्वतंत्र आहे. लक्षात घ्या. तुम्ही आम्ही आज्ञानी आहे, महाराज ज्ञानी योगी आहे. म्हणून महाराजांचं चरित्र कोण पूर्ण करणार? पण यथा शक्ती तथा भक्ती. आपली जेवढी शक्ती असेल तेवढं महाराजांचं गुणगान करणं हे तुमचं आमचं कर्तव्य. म्हणून या ठिकाणी हा गजानन महाराजांचा भावकथा चरित्र योग या 2025व्या वर्षी आयोजित करण्यात आला. आनंद वाटतो की महाराजांचे भक्त परिवार या ठिकाणी बहुसंख्येने आहेत. आणि आज पहिला दिवस आहे. पहिला दिवस म्हणला की असाच असतो. पहिल्या दिवशी मांडमूड करण्याकरता जाडाजोड करण्याकरता वेळच लागतो ना. आज खरं म्हणलं तर आपला आजचाही टायमिंग काय होता कथेचा? 8:30 ते 10:30. कथा सुरुवात कितीला झाली? 9ला सुरुवात झाली. ऐकली. पण काळजी करू नका, उशिरा जरी सुरू झाली तरी टायमिंग पर्यंत आपण पोहोचवणार. सद्गुरु श्री गजानन महाराज, कारण असं म्हणलं जातं या जगतामध्ये 3 वर्ग येत असतात. ऐका, देवही येतात, संतही येतात आणि तुम्ही आम्ही सुद्धा या जगतामध्ये येतो. 3 वर्ग येतात, पण तिन्हीचं कारण वेगवेगळं आहे. देव येतो धर्माची संस्थापना करण्याकरता, संत महात्मे येतात धर्माचं रक्षण करण्याकरता व जड जीवांचा उद्धार करण्याकरता. आणि तुम्ही आम्ही येतो म्हणजे यावंच लागतं तुम्हा आम्हाला. मागच्या जन्माचं कर्म शिल्लक राहिलंय ते कर्म भोगण्याकरता तुम्ही आम्ही येतो. केले कर्म झाले सद्गुरु गजानन. जरा मोठ्यानं म्हणा ना. त्या मंदिरात महाराज विराजमान त्यांच्यापर्यंत तरी ऐकायला गेलं पाहिजे. जरा थोडा ताण द्या. सद्गुरु गजानन. देव एवढा सोपा नाही राजू. महाराजांची सेवा करणे असेल तर मनापासून केली पाहिजे. तुम्ही जर आळसत माळसत महाराजांचं नामस्मरण केलं ना, महाराज सुद्धा तुमच्या आमच्याकडे आळसत माळसत पाहिल्याशिवाय राहणार. आनंदाने करायचं. ऐका, तुम्ही आम्ही जन्माला आलो केवळ कर्मामुळे. भगवान परमात्मा या ठिकाणी अवताराला आले धर्माचं रक्षण करण्याकरता. आपण श्लोक ऐकला, तुमचा पाठ आहे बहुतांश. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. भगवान परमात्मा धर्माची संस्थापना करतात आणि संत महात्मे जड जीवांचा उद्धार करण्याकरता
हे लोकांमध्ये अवताराला येतात. कारण संतांचं येणं फक्त एका करता, तुमचा आमचा उद्धार करण्याकरता. वर्णन केलंय ना, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, ब्रह्ममूर्ती संत संत जगी अवतरले. ऐका, संतांचं कार्य जड जीवांचा उद्धार करण्याकरता. मग संत कोणत्या जातीमध्ये येतात, कोणत्या समाजामध्ये येतात याचं महत्व नाही. कारण अशी एक जात नाहीये की त्या जातीमध्ये संत जन्माला आले नाही म्हणून. प्रत्येक जाती, तुकाराम महाराजांचं वर्णनच आहे ना, कबीर मोमीन लतीफ मुसलमान सेना नावी जान विष्णुदास. सगळ्या जाती संत महात्मे जन्माला येतात. असंच वडार प्रांतामध्ये एक महान योगी सरोवरातून काहीतरी जसं कमळाचं फूल उमळावं तसं वराड प्रांतामध्ये शेगाव या नगरीमध्ये समर्थ सद्गुरू गजानन महाराज प्रगट झाले. ऐका, कारण मी अगोदरही सांगितलं, शेगावचं नाव पूर्वी काय होतं? शिवगाव होतं. काय होतं? शिवगाव. कारण आजही गजानन महाराजांच्या मंदिराच्या पाठीमागच्या भागामध्ये, म्हणजे जो ओढा आहे मधात, नाला आहे, त्या नाल्याच्या जुनं शेगाव म्हणतात, त्याच्या पाठीमागे जर गेलात ना तुम्ही, तिथं महादेवाचं मंदिर तुम्हाला बघायला मिळेल. आजच्या स्थितीमध्ये गजानन महाराज संस्थांच्या ताब्यात येते. तसे मंदिर महादेवाचे भरपूर आहेत, पण भास्कर मोठ्यांचं मंदिर म्हणलं की आजही ते मंदिर त्या ठिकाणी प्रसिद्ध आहे. ऐका, ते गजानन महाराज प्रगट व्हायच्याही अगोदरचं अनादी मंदिर आहे. म्हणून त्या गावचं नाव पूर्वी शिवगाव होतं. शिवालय होतं म्हणून शिवगाव. पण काही दिवसांनी त्याचा अपभ्रंश झाला. शिवगाव 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 शेगाव 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 म्हणलं गेलं. होतो कोणी अपभ्रंश? होतो अपभ्रंश, बरेचदा होतं. काही गोष्टी आता आपण बावळट म्हणतो. बावळटचा खरा अर्थ काय? बावळट कशाला म्हणतात? बघा, बावळटाला बावळट म्हणतात. बावळट म्हणजे काय? खरा अर्थ त्याचा आहे बालवद. बाल म्हणजे लहान आणि वद वदती म्हणजे बोलणे. लहान मुलासारखा काय बोलतो याला म्हणतात बालवद. पण लोकांनी बालवद म्हणत नाही. लोक त्याचं काय म्हणतात? काय म्हणतात? बावळट म्हणता की नाही? लक्षात घ्या. अपभ्रंश आहे. अरे एवढंच काय, ज्याच्या तोंडामध्ये दात नाही त्याला विचारा बरं, आजी तू सप्तशृंगीला गेलती का? मग मी 74 शिंगीला जाऊन आले. कुठून जाऊन आली म्हणते ती?
चत्तरशिंगी म्हणलं काय आणि सप्तशृंगी म्हणलं काय, पण अंतकरणातून भाव मात्र एकच आहे. शब्द अपभ्रंशामध्ये बदलून जातात, काही दिवसात बदलतात. आता आळंदीचं नाव पहिले आनंदवन होतं, इंद्रायणीच्या काठावर बसलेली. त्यानंतर अलंकापूर पडलं, त्यानंतर आळंदी पडलं, त्याच्यानंतर आता आळंदीच म्हणता, पण कोणाची म्हणता? देवाची. म्हणजे दुसरी नक्की त्या ठिकाणी आळंदी असली पाहिजे. स्वराची पण आळंदी त्याच्या बाजूला, लक्षात घ्या. म्हणजे देवाची आळंदी अपभ्रंश. शिवगाव खऱ्या अर्थाने गावाचं नाव आहे, पण शेगाव झालं. आणि त्या शेगाव मध्ये असं म्हणलं जातं, बंकटलाल अग्रवाल हे सद्भक्त त्या ठिकाणी राहायचे. त्यांचे वडील भवानीराम शेठ हेही त्या ठिकाणी राहायचे. आणि राहत असताना एक दिवस बंकटलाला भोजनाचं आमंत्रण आलं पातुरकरांच्या घरचं. त्यावेळेस देवीदास व पातुरकर याच्या मुलाची ऋतुशांती होती, म्हणून त्यांनी बऱ्याच शिवगावच्या लोकांना आमंत्रण दिलं भोजनाचं. त्यावेळेस बंकटलाल निघाले, पण जाता जाता रस्त्यामध्ये दामोदर पंत कुलकर्णी यांना सोबत घेतलं, निघाले जेवणाकरता. जाताना तिथल्या काही पंक्ती उठलेल्या होत्या, तर काही पंक्तीच्या उठलेल्याच्या पत्तरवाळ्या एका झाडाच्या बुंत्याजवळ टाकलेल्या होत्या. ते झाड होतं वटवृक्ष, वडाचं झाड. आणि त्या झाडाजवळ कोणीतरी एक सद्ग्रस्त, अंगावर एकही कपडा नाही, पडलेला होता. विचार केला बंकटलाल, अंतःकरणातून सज्जन वृत्तीचा होता. विचार केला, अरे आपण तर जेवण करतो, पण हा तर पत्रवाळ्याजवळ बसलेला आहे. मनात येईल तेव्हा पत्रवाळ्यावरचे शीत वेचतो पण तोंडामध्ये घालतो. गजानन महाराजांना विचारलं, ओ महाराज, तुम्ही इथं काय हे शीत वेचून खाताय? जरा तुम्हाला चांगलं भोजन आणून देऊ का? गजानन महाराजांनी वर पाहिलं आणि फक्त मान तुकवली. मर्जी असल्यास हा. लगेच देवीदास बुवाला सांगितलं बंकटलालाने, देवीदास बुवा कोणीतरी सद्ग्रस्त आहे, त्यांना एक ताट वाढून द्या. तुमच्या दारातून जर एखादी अतिथी विनमुख गेला तर तुमच्या जीवनातलं सुकृत तो घेऊन जाईल. लक्षात घ्या, तो देवीदास बुवा अंतःकरणाचा सज्जन होता. त्यांनी सांगितलं, बंकटलालजी असं काय म्हणता, मी आता जातो आणि ताट घेऊन येतो. लगेच ताट भरून आणलं आणि महाराजांपुढे ठेवलं. ऐका, असं म्हणलं जातं महाराजांनी सगळं अन्न एकत्र केलं, पण मुठीनं जेवण केलं. कशाने? मुठीने. आणि मग बंकटलालाकडे बघितलं. बंकटलाला सांगला, अरे अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, ऐक नाही, कारण अन्नाची कदर केली पाहिजे. सांगितलं, हा भोपळा आहे, जा पाणी आणायला. पितांबराजवळ भोपळा दिला. पितांबराने सांगितलं, महाराज म्हणले त्याच याच्यातलं पाणी आण, ओवाळलं. सांगितलं, महाराज ते पाणी खराब आहे, गुरं पाणी पितात. सांगितलं, मी सांगितलं ना त्याच्यातून पाणी आण. कारण महाराज योगी भ्रष्ट होते, रागही तितका होता आणि अंतःकरणातून भक्तावर प्रेमही तेवढंच होतं. गेला दामोदर कुलकर्णी, तिकडे पाणी भरून आणतो. ते तितक्यात महाराज ओहोळजवळ गेले, स्वतः पाणी पेले आणि जसे वायू वेगाने निघून गेले, वायू सुद्धा कमी व्हायला इतक्या वेगाने गजानन महाराज निघून गेले.
आणि ज्यावेळेस बंकटलालांनी महाराजांची ती पूर्ण काय तर तेजोमय कांती बघितली, यष्टी धष्टपुष्ट बघितलं आणि विचाराला ज्याचे हात आजान भाऊ आहे तो मनुष्य काही साधा नाही. आजान भाऊ कशाला म्हणतात? संतोष भाऊ, आजान भाऊ ज्याचे हात गुडघ्यापर्यंत येतात त्याला आजान भाऊ म्हणतात. तुमचे येता का? नाही. अशा तिथं बसल्यावर गुडघ्याच्या खाली जातील, त्यात काय विशेष? उभं राहिल्यानंतर उभं राहत मग गुडघ्याच्या खाली हात आले पाहिजे. सद्गुरु गजानन महाराजांचे गुडघ्याच्या खाली हात येते म्हणून त्यांना आजान भाऊ म्हणायचे. योगी भ्रष्ट महात्मा असतो ना तो आजान भाऊ असतो. सद्गुरु गजानन महाराज योगी भ्रष्ट होते म्हणून त्यांचं योगेश्वर हे नाव पडलं. योगे योगेश्वर हाची एक जाना, योगे योगेश्वर हाची एक जाना, शिगावी करा गजानन, शिगावी करा गजानन. हाची एक जाना. अरे योग्याचाही योग्य असणारे सद्गुरु श्री गजानन महाराज ऐका. म्हणून वायू वेगापेक्षाही लांब निघून गेले. योगी काय करतो पहा तुम्ही. योग्याच्या मनात आलं क्षणार्धामध्ये कुठल्या कुठं निघून जातो. त्याला म्हणतात योगी. योग्याला इथं बसल्या बसल्या हजारो किलोमीटर लांबवरच दिसतंय त्याला म्हणतात योगी. कारण योग साधना करतात ते. आता योग साधना आपल्याकडनं जमेल का? जमेल? अजिबात नाही. इकडचा पाय तिकडे तिकडचा पाय इकडे 2 तासामध्ये आपण करतो. अरे कलियुगामध्ये योग साधना करणं फार कठीण आहे. म्हणून तर ज्ञानेश्वर महाराजांनी इशारा लाल पट्टीचा मारून दिलाय. योगयाग विद्धी येणे नोहे सिद्धी, वायाचे उपाधी दंभ धर्म. तुम्ही म्हणसाल मग रामदेव बाबा शिकवतात ते कसं? रामदेव बाबा फक्त शरीर संपदा चांगली राहण्याकरता प्राणायाम अनुलोम विलोम हे शिकवतात, लक्षात घ्या. पण योग साधना करणं म्हणजे भगवान परमात्म्याजवळ जाणं. जी 3.5 कुंडलीने 3.5 येडे मारून बसलेली तिला जागृत करणं. मग ती ज्यावेळेस ब्रह्मरंध्रामध्ये येते आणि आपल्या टाऊच्या मागची अमृताची कुप्पी उलटी करते, जेव्हा थेंब आपल्या जिभेवर पडतो तेव्हा योग्याला समाधी लागते. एवढं करणं सोपं नाही. आणि आपण योग साधना करायला गेलो तर नक्की आपलं त्यात मरण होईल, मरण. कारण कलियुगामध्ये योग साधना करणं फार 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 दुरापास्तय. पण याच कलियुगामध्ये सद्गुरु गजानन महाराज योग्याचेही योग्य होऊन गेले. ऐका आणि निघून गेले. पण बंकटलालाला मात्र बेचैन अवस्था झाली. बंकटलाला मनातल्या मनात म्हणतो मला त्या साधूचं दर्शन घ्यायचंय की जो साधू मला देवदास बुवाच्या घरासमोर दिसलाय. नाव माहित नाही, कुठले काय माहित नाही. फक्कड महात्मा असतात बरं. गजानन महाराज हमेशा मस्ती में रहना, किसी का लोभ ना करना. साधू आपापल्या मस्तीमध्ये राहतात. पण बंकटलालाला चैन पडली. काय करावं? तो साधू मला मिळाला पाहिजे, त्याचं दर्शन मला झालं पाहिजे. असं म्हणलं जातं की
त्या ठिकाणी रामभाऊ नावाचे एक सद्ग्रस्त होते. त्याच्याजवळ बंकटलाल गेले आणि आपली पूर्ण हकीकत त्यांना सांगितली. त्यावेळेस रामभाऊनी सांगितलं, अरे वा बंकटलाला, तुला असा साधू भेटला म्हणजे तुझा जीवनाचा उद्धारच झाला गड्या. कारण तुझी त्यांनी बघितलं, त्या साधूचं दर्शन तुला झालं, भाग्यवान आहेस तू. पण बंकटलाल म्हणतो, मी भाग्यवान आहे पण मला त्या साधूचं पुन्हा दर्शन घ्यायचं. काय करू काय करू म्हणून मनामध्ये विचार करताय. विचार करता 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 असं म्हणतात 15 दिवस लोटून गेले पण त्या साधूची भेट काही झाली नाही. मनामध्ये साधू भेटले पाहिजे, साधू भेटले पाहिजे. मग एक दिवस पितांबर भेटला. गजानन महाराजांचा भक्त होता पितांबर. आणि त्याच दिवशी भास्कर कोटेच्या मंदिरामध्ये बार्शीकर टाकळी या गावचे गोविंद बुवा टाकळीकर गोविंद बुवाचं कीर्तन होतं. आणि नेमकं कीर्तन सुरुवात होणार, मंदिराच्या पायऱ्या चढल्या बंकटलालाने पितांबराने. पण जी मूर्ती 15 दिवसापूर्वी दिसली ती मूर्ती पुन्हा एका झाडाजवळ गुंथ्याजवळ टेकून बसलेली दिसली. इतका आनंद झाला, इतका आनंद झाला, इतका आनंद झाला बंकटलाला. अरे मी ज्याच्या प्रतीक्षेमध्ये होतो आजपर्यंत 15 दिवस झाले, मला अन्न गोड वाटेना, माझं मन स्थिर आहे ना, मला रात्र दिवस झोप येईना. फक्त माझ्या डोळ्यापुढे कोण होते? महाराज. मला त्यांचं दर्शन व्हावं, त्यांचं दर्शन व्हावं म्हणून अंतःकरणामध्ये आस होती 15 दिवसापासून. पण आज तेच महाराज भेटले, धावतच गेले आणि महाराजांच्या चरणावर आपलं बघत सांगितलं, महाराज आपली काय सेवा कर? म्हणले काही नाही. अरे मला भूक लागली. म्हणले मग जरा त्या माळणीच्या घरून बेसन आणि सून म्हणतात तिकडे, कुठं विदर्भात सून भाकरी. आपल्या भाषेत बेसन आहे की नाही? काही ठिकाणी पिठलं म्हणतात, काही ठिकाणी गड्याळ टिपरू म्हणतात. गड्याळ टिपरू माहिती ना? गड्याळ टिपरू कशाला म्हणतात? बेसन भाकर, भाकर बेसन, बेसन भाकर, भाकर बेसन. इकडे तिकडे हात घालायचं काम नाही, सरळ लाईनीमध्ये बेसन भाकर, भाकर बेसन याला घालतात गड्याळ टिपरू. माळणीच्या घरून जा. बंकटाला सांगितलं मला सून भाकर आणली, अर्धी भाकर सून बेसन आणलं, हातावर ठेवलं. महाराजांनी पाणी पिलं. पण पाणी प्यायच्या अगोदर पितांबराला सांगितलं ते पाणी घेऊन ये. म्हणजे महाराज गडूळ येते म्हणे, अरे आण. ज्यावेळेस पाणी आणलं त्या भोपळ्यात पाहिलं तर वाळायुक्त पाणी, मित्रगार काचेसारखं पाणी. महाराज पाणी पिले आणि मग महाराजांनी बंकटलाला सांगितलं, बंकटलाला काढ सुपारी खिशातून. बंकटलालाने आनंदाने खिशातून सुपारी काढली. पण सुपारी काढता काढता 2 पैसे सुद्धा महाराजांच्या हातामध्ये दिले. महाराजांनी सांगितलं, बंकटलाला अरे या पैशांची आम्हाला काय गरज आहे? पैशांची गरज तुम्हाला आहे. जो व्यवहारात राहतो त्याला गरज आहे, आम्ही व्यवहारात राहतच नाही. आम्हाला या पैशा नाण्याचं काही घेणं देणं. हे घे तुझं. सुपारी तोंडात घातली. सांगितलं जा आता कीर्तन ऐका, मी इथूनच ऐकतो. बंकटलाल पितांबर दोघे गेले कीर्तन ऐकण्याकरता बसले. टाकळीकर बुवांनी नेमका भागवतातला हंस गीतेमधला एक श्लोक घेतलेला होता. पहिल्या श्लोकाच्या पूर्वार्धामध्ये विवेचन केलं, पण मात्र उत्तरार्ध त्यांना थोडा आठवत नव्हता. तो उत्तरार्ध बाहेरून गजानन महाराजांनी झाडाच्या बुंध्याजवळ बसलेले तिथं असताना तिथून म्हणून दाखवलं. म्हणल्याबरोबर टाकेकर बुवा सगळे श्रोते वर्ग महाराजांकडे गेले, दर्शन घेतले. बंकटलालांनी सांगितलं, महाराज तुम्ही कोण आहात? कुठून आलात? एक काम करा, आम्हाला तरी असं वाटतं तुम्ही साक्षात उमाकांत आहे, साक्षात भोलेनाथ आहे.
मग तुम्ही बाहेर का बसले? चला कीर्तनाला. सांगितलं मी नाही कीर्तनाला येत, तू इथूनच ऐकतो. भले महाराज आज चला. अरे गोविंदा, तू सांगितलं ना भगवान परमात्मा एका ठिकाणी नाही, तो किती ठिकाणी? तो जिकडं पाहावं तिकडं 10 दिशाला आहे, खाली वर इकडे तिकडे. मग मला का आतमध्ये नेतो? सर्वा घटी राम देहा देही एक, सूर्य प्रकाश सहस्ररश्मी, सूर्य प्रकाशक सहस्ररश्मी. सर्व घटी राम देहा देही एक. तो भगवान परमात्मा कुठे नाहीये, 10ही दिशेला आहे. कारण दिशा किती आहे? तुम्ही बोलतो होते ना, दिशा किती आहे? 10 आहे. पहिले आपण मानतो पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. किती झाले? 4. पुन्हा कोपऱ्यातल्या पुन्हा 4. आग्नेय, नैऋत्य, आहे की नाही? किती झाल्या? आणि आता 2 कोणत्या? कोण कोण? वरती आणि अथ आणि ऊर्ध्व, ऐक नाही. या 2 मिळून 10 दिशा. सांगितलं जा कीर्तन कर. नुसतं पोट भरायकरता कीर्तन करू नको, अरे देवा करताही कीर्तन कर. शेवटी महाराजांनी गोविंदभाऊनी विचारलं, महाराज आपलं नाव काय? काही ठिकाणी उल्लेख असा आहे, महाराज ज्यावेळेस हसले आणि हसता हसता मी शिवाचा पुत्र, मी शिवाचा पुत्र गजानन हा शब्द महाराजांच्या मुखातून आला. तेव्हापासून त्या ठिकाणी ते लोक गजानन महाराज म्हणायला लागले. हा एक उल्लेख आहे. आणि दासगुरु महाराजांनी 21 अध्यायाच्या पोथीमध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये विवेचन केलंय की गजानन महाराज बनकटलालाच्या घरी भजन करताना गण गण गणात बोते म्हणत होते, म्हणून गजानन हे नाव पडलं. हा एक उल्लेख आहे. गजानन तेव्हापासून म्हणायला लागले. मग बनकटलाला पुन्हा जा कीर्तन कर. सगळे लोक ऐकायला लागले. मग गोविंदभाऊनी सांगितलं, अरे शिवगावचे श्रोतेजन, माझे तुम्हाला कळकळीची विनंती आहे की तुमच्या गावामध्ये चालून साधू आलाय, फक्त या साधूला तुम्ही डावलू नका. तुम्ही जर या साधूला सोडलं तर तुमच्या सारखं काय तर संकट दुसरं कोणतं नाही तुमच्यावर येणार. साधूला सोडू नका, कारण साधू चालत आलेला आहे. साधूंचं वर्णन खूप केलं, कारण ज्या गावात साधू आहे त्या गावामध्ये कधीच अनिष्ट येत नाही. ज्या गावात साधू आहे त्या गावामध्ये पुण्याचं वलय राहिल्याशिवाय राहत नाही. ऐका ना, आपल्या गावामध्ये परमपूज्य वैकुंठवासी ब्रह्मलीन महान संत सद्गुरू नाईक दादा होते. रात्रंदिवस विष्णू सहस्रनामाचा सातत्याने पाठ घेत होते. परिणाम त्याचं वलय तयार होतं आणि ते वलय अख्ख्या गावावर पुण्याचं वलय फिरतं. म्हणून तुम्हाला मी विचारतो, बरेच वर्ष झाले, खरं सांगा कधी आपल्याला दुष्काळ आठवलाय का? कधीच दुष्काळ आठवला नाही की आपल्याला आज पाणी प्यायलाच नाही असं कधीच झालं नाही. नाहीतर बऱ्याच गाव आम्ही बघतो, अरे 20-20 किलोमीटर पर्यंत जातात कॅने घेऊन आणि तिथून प्यायला पाणी घेऊन येतात. पण आपल्या गावामध्ये साधू होते आतापर्यंत, आणि आता साधू गेल्यावरही पुण्याचं वलय आपल्या गावामध्ये फिरतंय. तसं गोविंदभाऊंनी सांगितलं, हे बघा शिवगावकरांनो, आता याच्या पुढे या गजाननाला कुठं जाऊ देऊ नका. कीर्तन संपलं आणि कीर्तन संपल्यानंतर लगेच धावपळ करत बनकटलाल घरी गेले आणि आपल्या वडिलांना म्हणायला लागले, दादा बाबा, मी ज्या साधूला 15 दिवसापासून वाट पाहत होतो तो साधू मला आता भेटलाय. भवानी शेठ म्हणतायत बनकटलाला, म्हणून तुझी अशी परिस्थिती झाली होती का? अरे आतापर्यंत तुम्ही खात नव्हता, पीत नव्हता, मला असं वाटतं काही आजार जडला का तुला? काही जडला असेल तर मुलांनी बापाला सांगावा, संकोच बाळगू नाही. पण मला आता कळलं की तुला त्या साधू भेटीचा हा खरा आनंद तुला आज प्राप्त झालाय. सांगितलं, बाबा मी त्यांना आपल्या घरी आणू का? म्हणले, जा आण.
वडिलांची परवानगी भेटली. लगेच संध्याकाळचा टाइम होता. काही भजनी मंडळी लगेच बोलवली. सावकार होते भवानी शेठ, भवानी राम शेठ बंकटलालाचे वडील. आणि टाळ मृदंगाच्या गजरामध्ये गजानन महाराज निघाले. लगेच ज्या रस्त्यानं निघणार त्या रस्त्यानं सगळा समार्जन केलाय. बऱ्याच महिलांनी काय तर रांगोळ्या काढल्या आणि हातामध्ये आक्षण करण्याकरता ताट्या घेऊन बऱ्याच महिला वर्ग उभ्या राहिल्या आणि त्या रस्त्यानं महाराजांची स्वारी निघाली. वर्णन केलंय ना, आली गजाननाची स्वारी अशी गावीच्या द्वारी. आली गजाननाची स्वारी आली गजाननाची स्वारी अशी गावीच्या द्वारी. लोटला जनांचा पुर झाले शेगाव पंढरपूर. आता झाला या विसरा सणा साजरा करा. दिव्या पताकाला चला वाचत गाजत नेवा. बऱ्याच ठिकाणी आपल्या दाराच्या महिलांनी गजानन महाराजांचं आक्षण करावं, महाराजांच्या पायाची पूजा करावी. महाराजांनी प्रत्येकांना आशीर्वाद देत निघून जातात. वर्णन केलं लोटला जनांचा पुर झाले गाव पंढरपूर. याच्या दर्शनासाठी गेले दर्शनासाठी गेले विष्णू माऊली दर्शन करले. मन झाले पावन उल्हासी मनी जाणून. साधू संत येती घरा अगदी दिवाळी दसरा. साधू संत येती घरा अगदी दिवाळी दसरा. महाराज ज्यावेळेस रस्त्यानं पायी चालले, उतरपार पलीकडून काळकरी येत, मधात काहीतरी मुलांचार्य विनेकरी येत आणि त्याच्या पाठीमागं गजानन महाराज पायी पायी चालले. गळ्यामध्ये पुष्पहार आहे आणि महाराजांची ती हास्यमय मुद्रा. अनेक महिला महाराजांचं आक्षण करतायत, गंध धूप दीप लावतायत समोर. त्यावेळेस वर्णन केले जणू काही शेगावमध्ये एखादी भगवान परमात्माच अवताराला लागलाय. वर्णन केलंय ना, ओ अवतरला हा जगदेवी चला भगवंताच्या भेटी. आज तू अक्षय भाई त्या सुवासनी ओवाळी. सद्गुरु गजानन महाराज की. सुख करता दुःख हरता गाऊया त्याचे स्तोत्रा. महाराजांना बंकटलालाने घरी नवी गादी, नवी बेडशीट आणि तिच्यावर महाराजांना बसवलं. महाराज जेवण काय करणार?
विचार म्हणलं महाराज म्हणले दे काहीतरी खाण्याकरता दे म्हणलं. आता स्वयंपाक करायचा आहे, स्वयंपाक कधी होईल आणि कधी महाराजांना खाण्या द्यायचं. आणि जर स्वयंपाक होतोय म्हणल्यावर महाराजांना उठून जावं, काय करावं. मग असं म्हणलं जातं की घरामध्ये सकाळच्या पुऱ्या होत्या, दुपारच्या, त्या दुपारच्या पुऱ्या ताटात टाकल्या महाराजांपुढं नेले. याचा संकोच बाळगला नाही की मी महाराजांना दुपारच्या पुऱ्या देतोय. बंकटलाल आणि भवानीशी पण मनामध्ये विचार करतो मी सकाळच्या पुऱ्या देतोय महाराज, मी मुद्दाम देत नाही, माझ्या घरामध्ये भरपूर आहे, पण स्वयंपाक करण्याकरता सुद्धा वेळ आहे का नाही हे मी तुमच्या अंतःकरणात ओळखू शकत नाही. महाराज तुम्ही जर स्वयंपाकापुरते वेळी नाही थांबले तर कसं होईल. पण महाराजांनी त्या पुऱ्याचा सुद्धा सेवन केल्या, रात्रभर झोपले. सकाळी उठून असं म्हणतात की महाराजांचं मंगल स्नान घालण्या अगोदर महाराजांच्या शरीराला चंदन उटी लावलं. काय चंदन, नाना प्रकारचे सुगंधी द्रव्य लावले आणि महाराजांकरता 100 घागरी गरम पाण्याच्या आणि 100 घागरी थंड पाण्याच्या महाराजांकरता. त्या ठिकाणी दासगणू महाराजांनी फार सुंदर वर्णन केलंय. पहा तुम्ही किती प्रकारचे उठणे, किती प्रकारचे त्या ठिकाणी सुगंधी द्रव्ये. जे जे ग्रंथ वाचतात त्यांना माहिती, आणि मी सांगण्यापेक्षा तुम्हाला याच्यातलं सगळ्यांना जास्त माहिती. ऐका, महाराजांना काय तर त्या ठिकाणी सुगंधी द्रव्याने काय तर अंगाला द्रव्य लावलं, नंतर गरम पाण्याने थंड पाण्याने महाराजांचं स्नान घातलं आणि पुन्हा महाराजांना पलंगावरती बसवलं. अंगाला काय तर लाल रेशमी सेला म्हणजे धोतर नेसवलं आणि महाराजांना बसवलं. मग काय विचारता, महाराजांपुढं नाना प्रकारचे पक्वान्न, 56 प्रकारचा भोग, नाना प्रकारचा भोग. पण महाराज एवढं खातील का? नाही नाही. महाराजांनी कुठंतरी एक घास घ्यावा आणि मुखामध्ये टाकावा. बाकीच्या भक्त मंडळीने तो महाराजांचा प्रसाद म्हणून सेवन करा. आणि त्याच दुसऱ्या दिवशी बंकटलालनी काही खेड्यापाड्यावरचे भजनी मंडळ आले आणि गजानन महाराज समोर बसून त्यांनी भजन सुरू केलं. सुंदर असं भगवान विठ्ठलाचं भजन करायला लागले. अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा Ah
भगवान विठ्ठलाचं काहीतरी नामस्मरण करायला लागले, अभंग गायला लागले सुस्वरामध्ये. ते गायन चालू असताना महाराजांनी डोळे लावावेत आणि हाताने चुटक्या वाजून त्या भजनामध्ये रंगून जावं. पण चुटक्या वाजवताना मनामध्ये भजन त्यांचं चालायचं. गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. इतकं भजन चाललं, इतकं भजन चाललं की या चुटक्या इतक्या वाजायला लागल्या की महाराजांच्या हातातून रक्त निघायला लागलं बोटातून. इतकं भजनामध्ये महाराज रंगले. तेव्हापासून महाराजांचा मंत्र भक्तगणांनी ठरवला. कोणता? गण गण गणात बोते. 2 मिनिटं म्हणणार, सगळ्यांनी हाताने टाळी वाजू, सगळ्यांनी म्हणा. महाराजांना जे आवडतं ते आपण केलं पाहिजे. जे संत गजानन महाराजांना जे आवडतं ना ते जर नक्की केलं तर महाराज नक्की तुमच्या आमच्यावर अगदी खुश राहतील, प्रसन्न राहतील. सगळ्यांनी म्हणा. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. बोला. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. गण गण गणात, गण गण गणात, गण गण गणात बोते. सर्वांनी म्हणा. गण गण गणात बोते म्हणता म्हणता लोकांनी, भक्तांनी काय तर तो मंत्र आपल्या जवळ परिधान केला आणि तो मंत्र म्हणजे गण गण गणात बोते. अजून बऱ्याच जणांनी अर्थ लावण्याचा प्रयत्न केला, मोठमोठ्या विद्वानांनी, पण अजून या मंत्राचा खऱ्या अर्थाने अर्थ अजून कुणाला कळाला नाही. लावला ज्याने त्यांनी आपल्या बुद्धीप्रमाणे याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला, पण नाही. गण गण गणात बोते. काही काहींनी मोजणी हा शब्द लावला. कोणता? मोजणी. पण नाही, हा अर्थ काही वेगळा आहे. आणि जो अर्थ असेल तो अर्थ फक्त महाराजांनाच माहिती आहे का? तुम्हा आम्हाला त्याची महिमा नाही कळत. गजानन महाराज तिथे राहायला लागले. गजानन महाराज राहत असताना असं म्हणतात, खेड्यापाड्यावर ही बातमी कळाली. खेडेपाडे, झाडेगाव, निंबा, इकडं जवळा, पारस, बाळापूर, खामगाव, चिंचोली, टाकळी, हे अलीकडचे खेडेपाडे, त्या खेडेपाड्याला ही गोष्ट कळाली. सगळे काय तर नर नारी बाळे सगळे शिवगावात शेगावात यायला लागले महाराजांच्या दर्शनाला. इतकी गर्दी झाली, इतकी गर्दी झाली, इतकी गर्दी झाली. अरे जणू काय महाराज बंकटलालाचं घर हे घर राहिलं नाही, ते आता काय झालंय? मंदिर झालंय, मंदिर. कारण त्या मंदिरात महाराजांचं वास्तव्य आणि तिथं बारी लागी बारी दर्शना करतात. भजनी मंडळी लोक भजन म्हणायचे, बाहेर गावून आलेले लोक महाराजांच्या दर्शना करता लांब लाईनी लावायचे, बारी दर्शन घ्यायचे. एक प्रकारचं मंदिर. मंदिर त्याचं सुंदर वर्णन केलंय. सदनी श्री गजानन आले, सदनी श्री गजानन आले, आज माझे घर मंदिर झाले, आज माझे घर मंदिर झाले.
श्री गजानन आले आज माझे घर मंदिर झाले 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 वासनी माली नव मुनीची प्रीती झाली गुरुमातेची केली प्रतीक्षा याच दिसाची केली प्रतीक्षा याच दिसाची उगाया चैतन्य सदनी श्री गजानन आले सदनी श्री गजानन आले आज माझे घर मंदिर झाले 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 चिंता काळजी आता कसया ताप हे जातील विलया काल सुरांची संगत घेऊनी गणगणात मी भजन गावे संकीर्तनात जाईन रंगुनी संकीर्तनात जाईन रंगुनी नाचता देहाते वानहर पोटी सदनी श्री गजानन आले सदनी श्री गजानन आले आज माझे घर मंदिर झाले आज माझे घर मंदिर बंकटलाला फार आनंद झाला बंकटलाला म्हणतो आज माझं घर खऱ्या अर्थाने मंदिर झालं मंदिर कशामुळं महाराजांच्या पदस्पर्शाने माझं घर आज पावन झालं पावन लक्षात घ्या कारण बंकटलाल फार सात्विक वृत्तीचा होता आणि गजानन महाराजांनी गेल्या 4-5 दिवस तिथे राहिले अनेक भक्ताच्या मनातील मनोरथ पूर्ण केले बंकटलालाच्या घरी असताना पण त्यातला एक होता बंकटलालाचा चुलता त्याचं नाव इच्छाराम शेठ त्याच्या मनामध्ये एकच विचार होता की मी सोमवारचं व्रत धारण करतोय महाराजांनी आज संध्याकाळी माझ्याकडे यावं आणि महाराजांनी जेवण माझ्या घरी करावं महाराजांनी सांगितलं जाऊ दे ना कडे आता इथं भरपूर जेवण झालं आता नाही तुम्ही इतरांची इच्छा पूर्ण केली ना महाराज माझ्या घरी तुम्ही आलेच पाहिजे इच्छा रामजी शेट्टी सांगितलं खूप आग्रह केला कारण आग्रह जास्त केला की त्या गोष्टीचा उपवास वेगळा होतो आहे महाराज गेले असं म्हणलं जातं 3 शेर अन्न खाल्लं महाराजांनी किती शेर कळतो ना कोण खातं बरं आता 1 शेर आपल्यापैकी खाईन का कोणतरी पण महाराजांनी किती अन्न खाल्लं 3 शेर इतकं खाल्लं पण जेवढं खाल्लं तेवढी लगेच जेवण झाल्या पटापटा उलटी केली महाराज मग इच्छाराम शेठजीला सांगितलंय बघ हे आग्रहाचं फळ आहे माणसाने कोणत्याही गोष्टीला जास्त आग्रह करायला नको तुला माहिती ना अरे असं सज्जनगडचे रामदास स्वामी मनामध्ये इच्छा फार झाली होती की खीर खावी काय खावं खीर इतकी खीर प्याले इथपर्यंत खीर आली असेल त्याचा परिणाम लगेच
काही वेळाने अख्खी खीर कुठं पडली, उलटून खाली पडली. खाली पडली, पुन्हा स्वामींनी पिली, पुन्हा ती खाली पडली. का पिली? रामदास स्वामींनी सांगितलं, म्हणा तुला खीर प्यावी वाटते ना, पे. किती पेत होत? इतकी पिली की शेवटी शरीर संपेपर्यंत खीर खाण्याची इच्छा नाही झाली स्वामीजींच्या जीव. म्हणून आग्रह नको. महाराज तिथं काही दिवस राहिले आणि तिथून पुन्हा महाराज काहीतरी असं म्हणतात, अनेक नर नारी बाळे सगळे काहीतरी आनंद वृत्तीनं महाराजांबरोबर भजन करायला लागले. अनेक दिंड्या यायला लागल्या. त्या ठिकाणी पहाडी स्वरामध्ये विठ्ठल नामाचं गायन करायला लागले. महाराजही त्यात रंगायला लागले. महाराज तिथं बरेच दिवस शेगावमध्ये राहिले. लांब लांबून असंख्य जन काय तर त्या शेगाव मध्ये येत होते. असं म्हणलं जातं की नेमका गोदावरी काठीचा कुंभ झाला आणि त्या कुंभाची सगळी गर्दी शेगावला यायला लागली रेल्वेने. आणि मग त्या ठिकाणी महाराजांच्या दर्शनाकरता आतोनात त्या ठिकाणी पुन्हा गर्दी व्हायला लागली. महाराज तिथं काही दिवस राहिले, कारण महाराजांचा विचार कोण पूर्ण करेल. महाराजांचं चरित्र आगाध आहे. असं म्हणलं जातं की दासगणू महाराज म्हणतात, तिथे माझा पाड कोण, मी कीटका समान अवघे वदे गजानन निमित्त करुणी माझ्या मुखा. समर्थाची दिनचर्या सांगतो थोडी ठाया, आगाध चरित्र गाया मज पामरा मती नसे. कधी करावे मंगल स्नान, कधी आहारे जाऊन, कधी कधी प्राशन करावे गडूळ पानाचे. दासगणू महाराजांनी लिहिलंय की साधू संत जीवन आपल्या महिमेमध्ये राहतात. कधी कुठं त्यांच्या मनात वाटेल तिथं निघून जातात. नांदुऱ्याचे एक महाराज आले होते आपल्या गावाला कीर्तन करायला. तुम्हाला आठवतं का? 10-15-20 वर्षापूर्वी कोणीतरी कीर्तन घेतलं होतं. नरहरी महाराज त्यांचं नाव होतं बघा. आमचे गिरधर बाबा स्टॅम्प वेल्डर ते नरहरी बाबाचे भक्त होते. आपला एक मुंडे साहेबांनी इथं कीर्तन घेतलं होतं. दुसरं कीर्तन लगेच घेतलं, तेही विधेय महात्मा. पंचायत समितीच्या आवारामध्ये मोठा मंडप टाकला, स्पीकर सिस्टीम लावली आणि महाराज येत आहे. महाराज आले. महाराजांनी आता जे इकडे कोर्ट वगैरे आहेत ना, त्या बाजूने महाराजांनी गाडी मागून उघडी केली, मागचे फारके उघडले. महाराजांनी तिथंच कीर्तन सुरू केलं. लोक म्हणाले, महाराज मंडप तिकडे टाकला. नाही म्हणले, मी इथंच करतो. फक्कड महात्म्याच्या मनात जे येईल तेच करतो. फक्कड महात्मा लक्षात. म्हणून गजानन महाराज हे योगी होते, योगी भ्रष्ट होते. ऐका, गजानन महाराज अक्कलकोटचे स्वामी समर्थ, शिर्डीचे साईनाथ महाराज योगी भ्रष्ट माणसं. म्हणून बघा, गजानन महाराज जेव्हा समाधीस्थ झाले तेव्हा शिर्डीला गजानन साईनाथ महाराजांना कळालं, तो माझा भाऊ चालला, तो चालला वैकुंठाला चालला. कुठून म्हणायचे साईनाथ महाराज? शिर्डीला. साईनाथ महाराजचे भक्त म्हणायला लागले, बाबाजी तो म्हणजे कोण? अरे तो माझा गजानन, माझा मित्र. तुम्हाला कसं कळलं? त्या भानगडीत तुम्ही पडू नका. ते फक्त योग्याच्या खुणा योगीच जाणतात. गजानन महाराजांचं चरित्र आगाध आहे, आगाध महिमा आहे. एका गोळीवर जर बोलायला गेलो तर आपल्याला बरंच चिंतन या ठिकाणी करता येईल. आपला 3 दिवसाचा कार्यक्रम यथा मी पहिले सांगितलं, यथाशक्ती तथा भक्ती. गजानन महाराजांची कथा आता पुढच्या 3ऱ्या अध्यायापासून महाराजांनी काय काय कथा केली आपण उद्याच्या सत्रामध्ये पाहणार आहोत. आज पहिला दिवस, प्रथम सत्र. आणि थोडक्यामध्ये शास्त्राचा नियम आहे, अल्प आरंभ क्षयाहा. कोणतीही पहिली गोष्ट जास्त करायची नाही, थोडक्यामध्ये करावी. दिंडी जरी निघत असली तरी दिंडीचा पहिला मुक्काम जास्त नको. तो कसा पाहिजे? थोडक्याच पाहिजे, आहे की नाही? काही लोक जेवणामध्ये पहा तुम्ही, जेवणामध्ये मीठ वाढतात. मीठ जास्त घ्यायचं असतं का चवीपुरतं घ्यायचं असतं? चवीपुरतं घ्यायचं असतं. काही ठिकाणी 2-2च गुलाबजाम वाढतात पंक्तीमध्ये. आता पुन्हा गुलाबजाम वाढण्याची वेळ नाही, पण काही लोक त्याच्यावरच सपाटा लावतात. जे चांगलं आहे तेच खातात. अरे पण ते
तोंडी लावायला पुरतंय तेवढं तर खा. आले की येऊ दे. लक्षात घ्या, अल्पारंभ क्षया पहिला दिवस थोडक्यामध्ये असतो. म्हणून आज जरी 8:15 आपला 9ला कथा सुरुवात झाली, आता 11:15 वाजत आले. आज थोडा 15 मिनिटं तुमचे मला वाटतं मी शिल्लक घेते, म्हणून सगळ्यांचे एकदा क्षमस्व मागतो. उद्या दासगुरु महाराज विरचित श्री गजानन महाराज विजय ग्रंथाच्या दुसऱ्या दिवसापासून थोडक्यामध्ये आपल्या शक्तीप्रमाणे जसं चरित्र सांगितलंय तसं सांगण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. उद्या बरोबर कथा 8:30ला सुरू होईल अगदी नियमात आणि बरोबर 10:30ला संपेल. सगळं भक्तगणांनी याची काळजी घ्यायची. एकदा सगळ्यांनी हाताने टाळी आणि मुखाने नामस्मरण करा प्रत्येकाने. ओम गजानन नमो नमः. श्री गजानन नमो नमः. जय गजानन नमो नमः. गुरु गजानन नमो नमः. सगळ्यांनी म्हणा गजानन नमो नमः. गजानन नमो नमः. गजानन नमो नमः. ओम गजानन नमो नमः. श्री गजानन नमो नमः. जय गजानन नमो नमः. गुरु गजानन नमो. सर्वांनी म्हणा सर्वांनी. ओम गजानन नमो नमः. श्री गजानन नमो नमः. जय गजानन नमो नमः. गुरु गजानन नमो नमः. ठिकाणी सद्गुरु गजानन महाराज भावकथेला ज्यांची साथ संगत लाभली आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण हुसेनजी महाराज ऑर्गनवरती, तबला वादक आमचे सुनीलजी महाराज, पिंपळगाव हरेश्वरकर यांनी या ठिकाणी उपस्थिती दर्शवली. त्याचप्रमाणे महामुनी अगस्ती महाराज आमचे विद्यार्थी मंडळ ही या ठिकाणी उपस्थितीमध्ये ही सर्व महाराज मंडळी, शरद महाराज आज कथेकरता उपस्थित आहेत. सगळ्या माझ्या माता भगिनी, माझे वडीलधारी माणसं, एकदा सगळ्याला मनापासून नमस्कार करतो. आणि या ठिकाणी लागलीच आता आरती होईल आणि आरती झाल्यानंतर आजच्या सत्राची पूर्णावती आजच्या दिवसाची होईल, याची प्रत्येकाने दक्षता बाळगा. धन्यवाद महाराज. तेही प्राणा बरोते माझा आवडती निरोते, जेही भक्त चरित्राते प्रशंसिती. समर्थ सद्गुरु श्री संत गजानन महाराजांचं चरित्र आताच आपण हरिभक्तपरायण रवींद्र महाराज परेराव यांच्या श्रीमुखातून ऐकलं. समर्थ सद्गुरु श्री दासगणू महाराजांचे अनंत उपकार आहेत की श्री महाराज उनीपुरी 36 वर्ष शेगाव मध्ये राहिले आणि त्या 36 वर्षात त्याच्या अनंत लीला झाल्या. त्या लीलापैकी काही निवडक लीलांचं विवरण दासगणू महाराजांनी आपल्या समोर आणलं आणि त्या लीलांच्या रसस्वादाचा हा सुंदर कार्यक्रम या भावनिरूपणात आपण तल्लीन एवढे झालो की केव्हा 11:15 झाले आपल्याला कळलं नाही. उद्या बरोबर 8:30 वाजता आपल्या कथेला सुरुवात होईल. उद्या आपल्या
श्री संत गजानन महाराज प्रगट दिन उत्सवाचा दुसरा दिवस 18/2/2025 माघ वद्य षष्ठी आणि उद्याच्या दिवशी आपला मुख्य कार्यक्रम आहे तो सकाळी 8 वाजता श्री दासगणू महाराज विरचित गजानन विजय या ग्रंथाचं पारायणाच्या ज्या पारायणकर्ते आहेत ते आत्ताच एवढ्या मुंबईहून आलेले आहेत, इतक्या लांबून कष्ट घेऊन ते आपल्याकडे आलेले आहेत. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की अस्मिताताई सेन या वारीनिमित्त आपल्या परिचित आहे. ताईंचा खरं म्हणजे ग्रंथ पाठ आहे, आलेला आहे ताईचा नाही, आताच एवढ्यात आलेल्या असल्यामुळे त्या घरीच आहे. ताईंचा संपूर्ण ग्रंथ पाठ आहे, परंतु तो ग्रंथ वाचनाची जी मर्यादा आहे, ग्रंथ समोर घेऊन वाचणे, त्यानुसार ताई उद्या बरोबर 8 वाजता इथे व्यासपीठावर हजर असतील. 551चा आपला संकल्प आहे आणि आत्ताच मेनगाव शेंदुर्णी इथले आकडे आले. आकडे अतिशय चांगले आहेत. आकडा हा शब्द वेगळ्या अर्थाने घेऊ नका, संख्येच्या अर्थाने घ्या. तर अतिशय भरदस्त अशी संख्या या दोन्ही गावची आहे. आपल्या गावातल्या काही भावांनी ग्रुपची संख्या सुद्धा चांगली आहे, ती आजच घोषित करणार नाही, पण आपल्याला 551 पर्यंत पोहोचायचंय एवढं मात्र नक्की. श्री महाराज ती आपल्याकडून पूर्ण करून घेतील ही अपेक्षा. या सुंदर कार्यक्रमाला साथ संगत देणारे ऑर्गनवर भूषण महाराज पाटील आणि तबल्यावर आमचे मित्र सुनील महाराज पाटील पिंपळगावकर यांचे पण आभार मानतो. आजचं हे सत्र आरतीनं संपन्न होईल. मी भाऊंना विनंती करतो की त्यांनी आरतीसाठी यावं. उद्या सकाळी बरोबर 8 वाजता पारायणाचं सत्र इथं आरंभ होईल. सर्वांनी जागेवर 1 मिनिट उभे राहा फक्त आरतीपर्यंत. सद्गुरु गजानन महाराज की जय. जय जय सच्चित स्वरूपा स्वामी गणराया अवतरला श्री भुवनधर गुणताराया. जय देव जय देव गुण ब्रह्म सनातन अव्यय अविनाशी चर व्यापन निःसंशय ससी लीला मात्रे धरले मानो देहासी. जय देव जय देव जय सच्चित स्वरूपा स्वामी गणराया अवतरला श्री भुवनधर गुणताराया. जय देव जय देव गुणदेशी जासी कानिवतो कवना करुणे गण गण गणात मोठे आभरणा. तिगडे पाले तिगडे दिससे नयना. जय देव जय देव जय सच्चित स्वरूपा स्वामी गणराया अवतरला श्री भुवनधर गुणताराया. जय देव जय देव आनंदलेल्या अंकण सदनास एकलने अग्नी वाचून जगनीस. केला ब्रह्मगिरीचा गर्वाचा नाश. जय देव जय देव जय सच्चित स्वरूपा स्वामी गणराया देवावर केले कैता संपन्न गर्विले भक्ता
ठिकाणी ते ते तुझे सद्गुरु पाय दोनी सदा सर्वदा योग तुझा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका आगने हीची आता समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की साईनाथ महाराज पंढरीनाथ भगवान श्री महामुनि अगस्ती महाराज सब संतन की जय।